एक दोन नाही तर तब्बल 4 कोटींची संपत्ती माझ्या आर्मी जवानानं ती आपल्या मुलांना न देता थेट मंदिराला दान केली आहे का? चला सांगते. तमिळनाडूच्या तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील ही घटना आहे. एस विजयन 65 वर्षाचे एक भारतीय लष्करातून निवृत्त झालेले अधिकारी. पत्नी गेल्यानंतर गेली 10 वर्ष ते एकटेच राहत होते. या काळात त्यांच्या मुलांनी त्यांची काळजीच घेतली नाही आणि आता मात्र मुलगी वारंवार संपत्ती मिळवण्यासाठी ती संपत्ती मला द्या असं म्हणत दबाव टाकते. त्यामुळे नाराज झालेल्या विजयन यांनी थेट मंदिरात जाऊन दानपेटीत संपत्तीची कागदपत्रच टाकून दिली. आता मंदिर प्रशासनानं सांगितलंय कागदपत्र परत करता येणार नाहीत, ती सुरक्षित ठेवलेत, पुढचा निर्णय वरिष्ठ घेतील. यावरच एस विजयन म्हणाले, माझ्या मुलांनी माझा सतत अपमान केलाय, मला आता संपत्तीवरून कटकट नको होती, म्हणूनच मी हा निर्णय घेतलाय आणि ही संपत्ती मंदिराला दान केली आहे आणि मी या निर्णयावर ठाम आहे. मात्र आता या संपत्तीची कागदपत्र परत मिळवण्यासाठी त्यांची मुलं प्रयत्न करतात. मात्र या सगळ्यानंतर म्हणजे मुलांनी सांभाळलं नाही म्हणून एस विजयन यांनी घेतलेला हा निर्णय तुम्हाला पटला का? यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कट टू कटला फॉलो करायला विसरू नका.